आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. भारतीय संस्कृतीत रथोत्सवाला महत्त्व असून रथोत्सव हे समाधान, सुख, शांती तसेच देवाशी एकरूप होण्याचे प्रतीक आहे. धार्मिक सलोखा राखून लोकांनी एकत्रित येऊन आध्यात्मिकतेला जपण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. सांस्कृतिक जपणुकीसाठी रथोत्सव महत्त्वाची भूमिका बजावतो, असे उद्गार चिकोडीच्या चरमूर्ती मठाचे मणिप्र संपादना चरमूर्ती महास्वामी यांनी केरूर येथे काढले. केरूर येथे पुरातन श्री महादेव देवस्थानच्या वतीने महाशिवरात्री तसेच रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास निडसोशी सिद्धसंस्थान मठाचे जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी आणि संपादना चरमूर्ती महास्वामी यांचे दिव्य सानिध्य लाभले. या कार्यक्रमात बुधवार 11 रोजी नवीन रथाच्या कळसाचे केरूर गावात आगमन झाले. गुरुवार 12 तारखेपासून शनिवार 14 पर्यंत श्री महादेव मंदिरात विविध अभिषेक विधी पार पडला. रविवार दिनांक 15 रोजी श्री क्षेत्र येडूर येथून कृष्णा नदीचे पाणी आणून जलाभिषेक करण्यात आला. यानंतर बिल्वार्चन कार्यक्रम पार पडला. रात्री विविध भजन मंडळाच्या वतीने शिवभजनाचा कार्यक्रम झाला. सोमवार 16 रोजी पहाटे 5 वाजता नवीन रथाचा रथांग होम घालण्यात आला. यावेळी कुंभमेळ्यासह रथाच्या कळसाची मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत रथावर कळशारोहण करण्यात आले. दुपारी 12 वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी असंख्य भाविकांनी याचा लाभ घेतला. जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी आणि संपादना चरमूर्ती महास्वामी यांच्या हस्ते रथोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. पारंपरिक वाद्याच्या गजरात रथ ओढण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली व महादेव मंदिर येथे रथोत्सवाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते. श्री महादेव देवस्थान जीर्णोद्धार कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडला. भक्तिमय वातावरणात रथोत्सव संपन्न झाला. SB न्यूजसाठी विष्णू शिंगाडे, येडूर. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.